नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा तर चॅनलवरती मी SSC GD 2025चा आपला कट ऑफबद्दल एक व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये मी फायनल कट ऑफ सांगितला होता. फायनल कट ऑफ सांगितला होता. त्यामध्ये सीन असा झाला, मी जे कट ऑफ सांगितला होता तो विदाऊट नॉर्मलायझेशन सांगितला होता. तर बऱ्याच मुलांचे कमेंट म्हणजे व्हिडिओच्या कमेंटमध्ये पोरांचं असं म्हणणं झालं की भैया एवढा कमी तर नाही जाणार कट ऑफ. तर सीन असा होता भैया, तो विदाऊट नॉर्मलायझेशन होता. म्हणजे मग म्हणणं होतं असं की तुमचे एवढे मार्क असतील तर तुम्ही फायनल कट ऑफपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे त्याच्यात एक सीन असा आहे, तुमचं जे नॉर्मलायझेशन फॅक्टर आहे ते त्याच्यात ॲड होणार होतं. ठीक आहे. तर ते तुम्हाला कन्फ्युजन झालं, त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला व्यवस्थित एक व्हिडिओ बनवला नवीन. त्यामध्ये तुम्हाला म्हणजे आजचा व्हिडिओ, त्यामध्ये मी सांगतो तुम्हाला की आपलं फिजिकलसाठी कट ऑफ किती जाऊ शकतो महाराष्ट्राचा आणि नॉर्मलायझेशन किती होऊ शकतं. ठीक आहे. आणि भैया तुम्हाला एवढे मार्क असतील तर तुम्ही आत्ताच फिजिकलची तयारी म्हणजे सुरू करून टाका. फिजिकलची पुढची प्रोसेस काय असते त्याबद्दल मी तुम्हाला एक आयडिया देऊन टाकतो. ठीक आहे. तर जे पण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रासाठी भैया सेंट्रलच्या जागा आणि महाराष्ट्र स्टेटच्या जागा अशा चॅनलवर व्हिडिओ येत असतात. ठीक आहे. चला तर सुरू करूया व्हिडिओला. सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट आता लोक समजलीच असेल की 2025चा जो पेपर आहे 2024पेक्षा भैया थोडा लेवल एक स्टेप हार्ड होती. त्याच्यामुळेच जे ॲव्हरेज स्कोअर असते, सगळे पोराचे मार्क असतात ते सर्वांना कमी मार्क आले आहेत. आधीच्यापेक्षा जे काही 4, 5, 7, 8, 10 मार्क असतील ते कमीच आलेले आहेत. त्यानुसार म्हणजे सरळ सरळ गोष्ट की आपला कट ऑफ हा 2024पेक्षा भैया डेफिनेटली कमीच जाणार आहे. आता तो कमी किती जाईल हे कोणी सांगू शकत नाही तुम्हाला, ना कोणतं चॅनल सांगू शकत, काही ॲक्युरेट तर कोणी सांगू शकत नाही. 19-20चा फरक सगळीकडेच असतो. पण एक आपण आयडिया लावू शकतो की भैया कशा गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळेच आम्ही असा व्हिडिओ बनत असतो की सीन असं आहे की भैया पोरं डिमोटिवेट होतात. म्हणजे कसं, त्यांना वाटतं की मागच्या वर्षी एवढा कट ऑफ होता, 100 म्हणजे काय 115, 120 असेच कट ऑफ होते, 120च्या वरती सगळे लगभग. तर सीन असं आहे की तुम्हाला ह्या भरतीमध्ये तो कट ऑफ 2024पेक्षा 5 ते 5-7 मार्क इतकापर्यंत मी म्हणू शकतो. मी काय विषय नाही, एवढा आपला कमी जाऊ शकतो महाराष्ट्राचा कट ऑफ. तर त्यासाठी काय की तुमचं आता फिजिकल राहील. तर फिजिकलसाठी तुम्हाला किती मार्क पाहिजे, काय गोष्टी पाहिजे, त्यासाठी एक तुम्हाला एक अंदाज देऊन टाकतो. ठीक आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही एक फॅक्टर समजून चाला, नॉर्मलायझेशन काय असते. ते नॉर्मलायझेशन तुम्हाला समजत नसेल. बरंच मुलांनी बघितलं असं नाही, RW चॅनलवरचं घेले मी ना ते, की त्यांनी सांगितलं की कोणत्या शिफ्टला किती नॉर्मलायझेशन भेटू शकतं. म्हणजे आता तुम्हाला जे मार्क्स आलेत ते आहे तुमचा रॉ स्कोअर. रॉ स्कोअर म्हणजे काय असतो, प्रत्येक शिफ्टचा म्हणजे तुम्ही जे पेपर दिले, एका 20 दिवस पकडून चाला, पेपर 1 महिना लगभग चाललेत ते, 4 तारीखपासून 25 तारीखपर्यंत. तर सगळ्याचे पेपर काही सोपं राहू शकत नाही. कोणी म्हणतं ना तसं की माझा लय अवघड होता, कोणाचा सोपा होता. तर त्याच्यामुळंच की मग ज्याचा जर अवघड असला तर भैया त्याचा तोटा आहे ना, मग त्याचा तोटा आणि कोणाचा फायदा, मग हे सगळं मिक्स करायला जे कॉन्सेप्ट असते त्याला नॉर्मलायझेशन म्हणते. म्हणजे सरळ सरळ एक सांगतो मी तुम्हाला थोडं कसं असतं नॉर्मलायझेशन, की एका पोराले 25 फेब्रुवारी 3री शिफ्ट, पूर्ण 25 फेब्रुवारीचे जेवढे पोरं ऑल इंडियामध्ये होते त्यांचे सगळ्यांचा स्कोअर मिळून त्यांचा ॲव्हरेज स्कोअर काढला. म्हणजे सगळ्या पोरांना ऑन ॲव्हरेज 116 मार्क पडत होते. त्याच ठिकाणी सगळ्यात अवघड शिफ्ट 6 तारीखची 3री शिफ्ट, त्या ठिकाणी विद्यार्थ्याला सगळ्या ऑल इंडियाचे ॲव्हरेज काढून 98 मार्क पडत होते. ॲव्हरेज समजलंच असं ना, SSC GDची तयारी तुम्ही पण करेली. ॲव्हरेज कसं काढतात, जेवढे मार्क पडले तेवढे त्याचा बेरीज भागेला जेवढे विद्यार्थी आहे तेवढे, ते त्यांच्या हिशोबानं ते काढले. चॅनल म्हणजे RW तर तुम्हाला माहितीच असेल चॅनल. म्हणजे लगभग सगळं ठीकच सांगतात ते. तर त्याचं नॉर्मलायझेशन बी मागच्या वर्षी त्यांनी 2024साठी जे सांगितलं होतं त्यांचा कट ऑफ मागच्या वर्षी तसं पाहिलं तर कमीच होता. म्हणजे जो सांगितला होता त्याच्यापेक्षा जास्तच गेलं त्या कट ऑफ. काहून की त्यानं 2023च्या बेसवर सांगितलं होतं कट ऑफ, की 2023मध्ये तर कट ऑफ कमीच होता ना सर्वांचा. कोणीच एवढं एक्सेप्ट केलं नव्हतं की 2024मध्ये एवढा कट ऑफ जाईल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी बी कट ऑफ कमीच सांगितला होता आणि 2024मध्ये सगळ्यांच्या एक्सेप्टेशनच्या बाहेर कट ऑफ गेला तो. ठीक आहे. तर आता सीन असा झाला, ह्यावर्षी त्यांनी काय केलं की 2024चा स्पाऊन कट ऑफ त्यांनी टाकलेला आहे. मी ते दाखवतो किती कट ऑफ सांगितला त्यांनी महाराष्ट्राचा आपल्या फिजिकलसाठी. तर कुठं ना कुठं ते कट ऑफ कमी जाईल. त्यासाठी तुम्ही एक नॉर्मलायझेशन, आता त्यांची जी शिफ्ट असेल, इथं सगळ्यात हार्ड शिफ्ट होती
6 तारीखची थर्ड शिफ्ट. मी स्वतः बी पेपर दिला तर 6 तारीखची थर्ड शिफ्ट भैया. इतका खतरनाक पेपर, इतका हार्ड पेपर, समजेच ना काय सीन चालू आहे बा पेपराचा. तर सीन हाच आहे की जो नॉर्मलायझेशन असतं, जे हार्ड शिफ्ट असतात त्यांना कुठं ना कुठं फायदा असते. हां, तर मग आपलं काय चालू होतं की 6 तारीखची सेकंड शिफ्ट होती, त्याला ॲव्हरेज मार्क आहे 98 आणि जी सगळ्यात सोपी शिफ्ट आहे त्याला 116. तर मग म्हणजे तुम्ही जर बघितलं की एका विद्यार्थ्यांनी 6 तारीखला पेपर दिला आणि एका विद्यार्थ्यांनी कोणती 25 तारीखला पेपर दिला, तर मग फायदा तर याचा उरायला ना 25 तारखेवाल्याचा. त्यांना एक्स्ट्रा टाईम बी भेटला, त्यांना पेपर बी इझी आला आणि त्यांना मार्क बी चांगले आले. तर हे सगळ्या गोष्टी मॅनेज करायसाठी कॉन्सेप्ट असतो नॉर्मलायझेशन. म्हणजे याले जर 98 मार्कवाल्याला 17 मार्क वाढून दिले आणि याले काहीच नाही वाढवले, म्हणजे 2 बरोबरमध्ये येतील. म्हणजे पकडून चाला 116. आता हे जेवढे शिफ्ट आहे यांचा सर्वांचा एक ॲव्हरेज काढतात परत. मग ज्या शिफ्टला कमी मार्क आहेत ते त्या ॲव्हरेजपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला किती मार्क द्यावे लागतील असे त्याला नॉर्मलायझेशनमध्ये देतात. मग ते नॉर्मलायझेशन किती असू शकतं, तर पकडून चालला जे हार्ड शिफ्ट आहे इथं त्यांनी 18 सांगितलं आहे. तुम्ही 15+ आरामात पकडून चालला, 15+ तुम्हाला नॉर्मलायझेशन भेटेल. म्हणजे तुमची जी शिफ्ट असेल हे बघून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढा तुम्ही, असं ठेवलं मी ना, तर स्क्रीनशॉट काढून तुमची जी पण शिफ्ट असेल ती व्यवस्थित तुम्ही बघून घ्या तुमचे किती मार्क्स आहेत आणि त्यानुसार तुमचे मार्क्स नॉर्मलायझेशन जोडून. तर आता याच्यात तुम्ही एक काम करायचं की तुमचे जे RWवर दाखवले नॉर्मलायझेशन त्यापेक्षा तुम्ही पकडून चाला 2 ते 3 मार्क कमी करून चाला. 2-3-4 मार्क तुम्ही कमी करून चाला, एवढं तुम्हाला भेटेल नॉर्मलायझेशन. जेवढं सांगितले म्हणजे जसं पाहिलं तर मागच्या वर्षी जेवढं सांगितलं होतं त्यांनी त्यांच्यापेक्षा जास्तच नॉर्मलायझेशन भेटलं, 1-2 मार्क जास्तच भेटते. पण तरी आपण सेफ ठेवायसाठी स्वतःला 2-3 मार्क कमी पकडून चाला की एवढं आपल्याला भेटेल नॉर्मलायझेशन. ठीक आहे, तर त्यानुसार तुमचा स्कोर किती होतं आहे आणि त्यानुसार आपला कट ऑफ हा फिजिकलसाठी आपण तयार करू. फिजिकलसाठी किती कट ऑफ जाऊ शकतो आपला महाराष्ट्राचा आणि मग किती, 1 मिनिट, आपलं किती हां कुठं होतं आपण, आपला फिजिकलचा महाराष्ट्रासाठी किती कट ऑफ जाऊ शकतो. आणि एवढे मार्क आता मी जे अंदाज लावून जो कट ऑफ तयार केला आहे, म्हणजे मी पण रिसर्च केलीच असेल ना कुठं ना कुठं, तसं तुम्ही RWच्या चॅनलवरती व्हिडिओ बघितला असेल. त्यांनी महाराष्ट्रासाठी जो कट ऑफ सांगितला आहे, त्यांनी महाराष्ट्रासाठी आपलं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रासाठी 2000 किती हे 2025च्या जागा आहे 1889 आणि 1955. म्हणजे ज्या अशा जागा दाखवते 2024मध्ये किती 46,000 होता, 25मध्ये 39. तर ह्या स्टेटमध्ये आपलं म्हणजे ऑल ओव्हर ज्या जागा आहेत त्यात खूप डिफरन्स दिसते. पण ज्या महाराष्ट्राच्या जागा आहेत ना, तुम्ही पकडून चाला लगभग सेम होत्या. आपल्या महाराष्ट्र जागा किती होत्या हे बघू शकता. महाराष्ट्र 1800 आणि 1900, म्हणजे लगभग पकडून चाला तुम्ही जागाचा काही फरक नाही बा की म्हणजे एक कट ऑफवर कोणकोणते फॅक्टर इफेक्ट पडतात हे तर माहीतच असेल तुम्हाला, की जागा जर कमी असलं तर कट ऑफ जास्त जातो, पेपर हार्ड आला असेल तर. पण जागाचं तुम्ही सोडून देऊ शकता, म्हणजे जागा आपल्या लगभग सेमच होत्या. ठीक आहे, आणि सीन असा आहे आता जो RWवरच्या म्हणजे RWनी जो कुठं गेलं ते हा शिफ्ट आहे ॲव्हरेज स्कोर जो तयार केला, तो सीन असा असतो की यांनी एक गुगल फॉर्म लावला होता चॅनलवरती त्यांच्या, तिच्यात पोरांनी त्यांचा फीडबॅक दिला, त्याच्यानुसार त्यांनी कट ऑफ दिला. तर सीन असा असतो की फीडबॅक सहसा मुलं ज्यांना चांगलेच मार्क आहेत तेच फीडबॅक देतात. ज्यांना कमी मार्क आले 2024चा कट ऑफचा त्यांना अंदाज घेतला असं भाई एवढा कट ऑफ आहे आपल्याला तेवढं मार्कने त्याने फीडबॅक दिलाच नाही, तर त्याच्यानुसार त्यांचा जो ॲव्हरेज स्कोर आहे तो जास्तच बनेल. काहून की म्हणजे समजून राहिले ना तुम्ही गोष्ट, की ज्यांना चांगले मार्क आहेत तोच फीडबॅक देतो. आता ज्यांना कमी मार्क आले आहेत ऑलरेडी भैया ते फीडबॅक म्हणून ते फेक तिकडं काही ते देणारच नाही फीडबॅक. तर ज्यांना चांगले मार्क आहेत तेच फीडबॅक देतात. त्याच्यामुळे ते ॲव्हरेज स्कोर जे दाखवते तो RWचा जास्त आहे. त्याच ठिकाणी जर तुम्ही दुसरी वेबसाईट म्हणजे ही कशाचं आहे, तो टेक्स्ट रँकचा आहे. टेक्स्ट रँक वेबसाईट आहे, म्हणजे ही पण चांगली आहे. 2-3 वेबसाईट म्हणजे मुलांनी यावर आपले मार्क्स चेक केले. तुम्ही आपलं ॲन्सर की मधली जी लिंक आहे ती कॉपी करून तिच्यावर टाकली त्या वेबसाईटवरती आणि आपले मार्क्स सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या.
ठीक आहे. तर यांचं तुम्ही ॲव्हरेज स्कोर बघू शकता किती आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा 10 मार्क तर याच्यात कमीच आहे. तर म्हणजे सांगण्याचा अर्थ हाच की कोणीच आपलं ॲक्युरेट गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण की फक्त SSC जे त्याच्याकडे पूर्ण डाटा आहे. आपल्या SSC GDचा पेपर जे घेते, आपले TCS घेते, त्यांच्याकडेच पूर्ण डाटा आहे. ठीक आहे. तर आपण फक्त अंदाज लावू शकतो आपला किती कट ऑफ जाऊ शकतो आणि काय म्हणजे काय कशा गोष्टी आहेत बा. ठीक आहे. त्याच्यासाठी माझं म्हणणं असं आहे की 2-4 मार्क कमी पण असतील तर तुम्ही तुमची फिजिकलची तयारी सुरू करून द्या. म्हणजे आता फिजिकलच्या प्रोसेसबद्दल सांगायचं झालं, आता चालू आहे भाई आपला कोणता मार्च महिना. मार्च स्टार्टिंगच आहे मार्चची, म्हणजे मार्चच्या लास्टपर्यंत पकडून चाला तुमचं फिजिकलसाठी. प्रोसेस कशी असते मी ते सांगतो. त्या प्रोसेसमधून आम्ही पण जायले, पण सीन 2024पासून असा सीन झाला की तुमचं फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी एकाच वेळेस होते. 2023ची जी भरती होती त्यावेळेस कसं होतं, फिजिकलसाठी अलग कट ऑफ, मेडिकलसाठी अलग कट ऑफ. म्हणजे पहिलं फिजिकल होतं, फिजिकल झाल्यावर 1-2 महिन्यांनी परत मेडिकल होत होतं. मेडिकलसोबत तुमचे डॉक्युमेंट, म्हणजे तुमची किती लिस्ट लागत होत्या, फिजिकलसाठी एक लिस्ट, मेडिकलसाठी आणि फायनल लिस्ट. ठीक आहे. तर ह्यावेळेस त्यांनी प्रोसेस थोडी कमी केली आहे. तुमचं फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट सगळे एकाच वेळेस होतं. तर त्याच्यामुळं ते जो कट ऑफ असतो ना तो डबलनं बूस्ट होतं. म्हणजे आधी फिजिकलसाठी एक कट ऑफ लागत होता, नंतर मेडिकलसाठी 2023च्या आधीची गोष्ट करते मी. फिजिकलसाठी एक कट ऑफ, मेडिकलसाठी आणि फायनल कट ऑफ. परंतु 2024 आणि 25मध्ये पण तसंच करणार आहे की तुमचा फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट सर्व गोष्टी एकाच वेळेस होणार आहे. तर त्या होतील कधी तर SSC तर तुम्ही बघितलंच असाल, तुमचा पेपर झाला आणि 7-8 दिवसात तुमची, 7-8 दिवस पण नाही, 7 दिवसाच्या आत तुमची आन्सर की आली, म्हणजे SSCच्या सगळ्या गोष्टी प्रॉपर असतात. त्यांना भरती वह्या कंप्लीट करणे तुमची, कारण की 2026ची भरती ऑलरेडी नोव्हेंबरमध्ये तिची ॲड पडणार आहे आणि 2024 वाल्या मुलांचं जे ट्रेनिंग संपतं आहे तर ते सेंटर खाली राहू देत नाही. ते त्या मुलांचं ट्रेनिंग लगभग जानेवारीमध्ये चालू झालं आहे, ते नोव्हेंबरमध्ये संपल. तर नोव्हेंबर म्हणजे सांगायचा अर्थ हाच की ते स्पीडमध्ये काम करतात. तर मागच्या वर्षी ज्या गोष्टी, म्हणजे मागच्या वर्षी फिजिकल कधी झालं, ते कधी झालं, त्याच्यानुसार आपण 25चा अंदाजा लावू शकतो. ठीक आहे. मी असं ॲनालिसिस करूनच सांगते गोष्टी, हे म्हणायचा अर्थ आहे. ठीक आहे. तर तुमचं मार्च एप्रिलमध्ये तुमचं काही पण करून तुमचं फिजिकलसाठी लिस्ट लागणार आहे. फिजिकलसाठी एक लिस्ट लागते, एक PDF येते. PDF मध्ये आपलं सगळ्यात आधी नाव दिलं जाते की तुम्ही फिजिकलसाठी क्वालिफाय झाले. तुमचं मार्क्स आधी येत नाही, फक्त तुमचं फिजिकलसाठी तुम्ही क्वालिफाय झाले अशी एक PDF येते. त्याच्यानंतर पुढच्याच दिवशी, म्हणजे ते सोबतच येत असते बहुतेक, की तुमचं मार्क्स जाहीर होतात. मार्क्समध्ये मग तुमचं रॉ स्कोअर काय असतो आणि तुम्हाला नॉर्मलायझेशन किती भेटलं हे तुम्हाला समजते. आणि तुमचे जे नॉर्मलाइज मार्क्स असतात तेच गृहीत धरले जातात पूर्ण फायनल कट ऑफसाठी. ठीक आहे. तर ते तुमचं मार्च एप्रिलमध्ये एनी हाऊ ते तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे फिजिकलची कशी प्रोसेस आहे तो पण समजला. कारण फिजिकलमध्ये काय असते, 5 किलोमीटर तुमचं रनिंग बिनिंग काय लागलं, तर मी त्यासाठी एक डिटेल व्हिडिओ काढीन की फिजिकल तुमचं कसं असतं. फिजिकलमध्ये रनिंग, चेस्ट बीट सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून देईल मी. ठीक आहे. तर आता मेन आपला म्हणजे आपलं मेन काय होतं व्हिडिओमध्ये, की आपला कट ऑफ किती जाऊ शकतो भैया, की मला भैया इतके कट ऑफ आहे. आणि कमेंटमध्ये मुलं सारखे तेच विचारत, भैया मला 105 आहे, मी रनिंगसाठी तयारी करू, मला 112 आहे, मला 70 मार्क आहे. तर त्यांच्या सर्वांसाठी एकच व्हिडिओ, आता एक व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. हा व्हिडिओ बघितल्यावर की तुम्ही एवढे मार्क आहे आणि मी फिजिकल, म्हणजे एवढे मार्क असतील तर फिजिकल तुम्ही चालू करून टाका. ठीक आहे. मी ऑलरेडी 1-2 मार्क कमी टाकून दिले. आता हा कट ऑफ कोणी म्हणान की हा कोणता कट ऑफ आहे, तर हा फिजिकलसाठी भैया फक्त. तुम्हाला माहितीच असेल फिजिकलनंतर परत एक तुमचं फायनल मेरिट अलग असते. तर आता फिजिकलपर्यंत 2-3 महिन्यात सगळ्या गोष्टी अजून क्लिअर होतील की आपला कट ऑफ किती वाढू शकतो, फिजिकलचा कट ऑफ काय गेला. त्याच्यानंतर आपला फायनल कट ऑफचा एक अंदाजा लागू शकतो. 2-3 महिन्यात अजून इकडून तिकडून डाटा येतेच. त्याच्यामुळे आधी तुम्ही सगळ्यात आधी तुमचं फिजिकलची तयारी करा बाई, मग तुम्हाला समजेल तुमचं कट ऑफ किती जाऊ शकतो, किती वाढू शकतो, काय गोष्टी येतात. ठीक आहे. तर फिजिकलचा कट ऑफ किती लागू शकतो महाराष्ट्राचा, तर भैया UR जनरल कॅटेगरी 100च्या जवळपास मार्क असतील तर भैया तुम्ही फिजिकलची तयारी चालू करून टाका. फिजिकलच्या म्हणजे फायनल मेरिटचं नंतर पाहू आपण, पण फिजिकलमध्ये तर तुमचं नाव येईलच. ठीक आहे. EWS 95 मार्क आणि OBCसाठी 97, SC 90 मार्क पकडून चाला आणि ST
87 मार्क. आणि गर्ल्सची जर म्हटलं, सर्व कॅटेगरी गर्ल्स पकडून झाला, तुम्हाला हेच 85-90 जवळपास मार्क असतील तर तुम्ही पण फिजिकलची तयारी म्हणजे चालू करून द्या. ठीक आहे, हे झालं कट ऑफ फिजिकलबद्दल. आणि आता सीन असं आहे, ज्या मुलांना भैया कमी मार्क आहे त्यांचा काय विषय, या कट ऑफच्या खाली मार्क असतील मुलांना तर त्यांनी काय करायचं. आता माझ्या 2-3 व्हिडिओ खाली मी 2-3 व्हिडिओ टाकलेत ना याचे कट ऑफचे, त्याच्यामध्ये एका मुलाची कमेंट बघितली मी, भैया व्हिडिओ काय म्हणते त्याला डिप्रेशनमध्ये गेलो असं तसं. तर सीन असं आहे की एक एक्झाम तुमचं काही पुरं करिअर नाही डिसाईड करू शकत भैया. हा एक्झाम झाला लय मोठं काही जिंदगीत, एक पोलीस भरती हे ते कुठं न कुठं होईल आपलं, काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही कमी मार्क आले असं झालं तर झालं, डिप्रेशन हे काही गोष्टी नसतात. लय मोठी एक्झाम आहे, जिंदगी लिमिट पडेल. व्यवस्थित अभ्यास करायचा, मनापासून अभ्यास करायचा. फक्त ज्या मुलांचं वय संपलं भैया त्याच्यासाठी वाईट वाटतं मला की त्यांनी एवढं मनापासून अभ्यास केला आणि असते ना जे वयानंतर ते नाही भरू शकत, फॉर्मच भरू शकत नाही, ॲप्लिकेबलच नाही ते मग याच्यासाठी, त्यांच्यासाठी फक्त वाईट असतं. आणि ज्यांचे एज असेल अजून तर भैया मनापासून मेहनत द्या, फक्त होईल तुमचं काही ना काही. ठीक आहे, तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत जय हिंद.